ॐ परमात्मने नमः। अध्याय 12 भक्ति योग। जय जय श्री भगवंता, उदार प्रसिद्ध अनंता, अखंड आनंदाची वार्ता तुझे कारणे। विषय सर्पडसता येत ते मूर्छता, परिकृपा दृष्टी तुझी पडता येतसे शुद्ध। तुझा प्रसाद लाभता न पोळते ती दुःखता, आणि न जाळते ती व्यथा भगवंता कधी। योग सुखाचे सोहळे सेवका तुझे स्नेहाळे, सोहम सिद्धीचे लळे पुरवतोस तू। कुंडलिनी ते जागवून हृदयाकाशी प्रकटून, देशी शिष्यासी ज्ञान भगवंता तू। आत्मज्योती प्रकटवून मन पवना स्थिर करून, आत्मसुखाच लेण लेववितोस तू। अनाहताचा ध्वनी ऐकवून आत्मज्ञान ते प्रकटवून, समाधी सुखाच ते भेटण तुझ्याच मुळे। साधकांची तू माऊली, सकळ विद्या तुझ्या पाऊली, म्हणून तुझी ती सावली सोडीन न कधी। तुझी कृपा दृष्टी लाभता, तुझे कारुण्य प्रकटता, मग सकल विद्यांचा तो रावता होय तेथे। म्हणोनी अंबे श्रीमंते भक्तजन कल्पलते, द्यावी आज्ञा माते ग्रंथ निरूपणाची। त्या नवरस सागरातून काढून ते आत्मज्ञान रत्न, भवार्थाच प्रकटन होवो येथे। साहित्य सोन्याच्या खाणीतून प्रकटू दे देशी बोलीतून, शब्द ते विवेक संपन्न आज येथे। कृष्णार्जुन संवादातून कर रहस्याचे उद्घाटन, आत्मज्ञान ते गहन प्रकटो येथे। करून पाखंडाचे खंडन, वादविवाद तो मोडून, कुतर्कांची जाळे तोडून प्रकटावे आज। प्रकटवून ते अवधान, कर भगवंत गुणांचे वर्णन, श्रोत्यांना त्या श्रवण घडो आज। मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, सर्वांठाई ज्ञानाची उजरी करावी आज। तुझ्या स्नेहाचा पदर जर पांघरशील माझ्यावर, तरच ज्ञानाचे भांडार उघडेल येथे। ऐसे ते बोलून श्री गुरुकडे पाहिलं ज्ञानदेवान, ते म्हणे बोलणे अधिक सोडून, सांगावा गीतार्थ। मग जी जी म्हणत ज्ञानदेवान, जे सुरू केले निरूपण, ते देऊन तुम्ही अवधान ऐकावे आता। अर्जुन उवाच
जो सकळ वीरांचा अधिराज, सोमवंशीचा विजयध्वज, तो बोलता जाहला आत्मज पांडुराजाचा. अर्जुनाने कृष्णास म्हणितले, आपण विश्वरूप मज दाविले. ते पाहुनी चित्त भ्याले, भगवंता माझे. सगुण कृष्ण मूर्तीच्या ठिकाणी, माझी आवडती पाहुनी. ते योग्य नाही असे भगवंतांनी म्हटले होते. तरी व्यक्त आणि अव्यक्त तुची असे एक निभ्रांत. भक्तीद्वारे भेटते ते व्यक्त आणि योगे अव्यक्त. दोन्हीही त्या वाटेने घडे तुझसीच पावणी. व्यक्त अव्यक्ताच्या दोन्ही दाराने भेट तुझी. कस जो सोन्याच्या लगडीत असे, तोच गुंज भर सोन्यात वसे. परिच्छिन्न व्यापक तैसे एक की. अमृताच्या त्या सागरात जे सामर्थ्य असे वसत, तेच असे अमृत थेंबात लहान जरी. हे सर्व असे मी जाणत, परिशंका एक मनात. ती असे मी तुझ विचारित भगवंता. दाविली जी मज भगवंता, आपली ती विश्वव्यापकता. ती सत्य की असत्यता सांग मजला. जे तुझे भक्त असती, ते तुझसाठीच कर्म करती. तुझीच सदैवती वस्ती तयाच्या मनी. मानुनी हरिहरादि नाना, ते करती तुझी उपासना. तुला धरूनी अंतःकरणा राहती सदा. जे असतात बा ज्ञानी, ते रमती पहा निर्गुणी. ते चारी वाचा संपवूनी पावती तुझला. ज्ञानी अव्यक्त उपासतात, जे असे देशकाल रहित. आणि तूच होऊन जातात ज्ञान होता. हा भक्त आणि ज्ञानी तो, यातील कोण तुला जाणतो. योग कोणासी घडतो सांग मजला. या अर्जुनाची या बोला, भगवंत मनी संतोषला. म्हणे केलास प्रश्न चांगला अर्जुना तू. श्री भगवानुवाच. सूर्याचा होता अस्त, किरणेही तया मागेच जातात. तैसे मज अर्पुनी शरीर मन समस्त, भजावे मजसी. जसे त्या पावसाळ्यात नदी तुडुंब असे वाहत, तैसे खूप श्रद्धेने भजतात भक्त माझे. गंगा प्रवेशता सागरात, मागून लोंढेच्या लोंढे येतात. तसा प्रेम भाव असे दाटत हृदयी त्यांच्या. सर्वेंद्रिय मजसी अर्पून, जे गाती माझे गुणगान. रात्र व दिवस विसरून सदोदित, ऐसे जे भक्त जे स्वतास मजसी अर्पितात. तयानाच मी योगयुक्त मानतो अर्जुना. आणि जे असतात ज्ञानी,
ते सोहम साधना करुनी स्वप्न सुषुप्तीचे ओलांडुनी जाती तेथे मनाचे काही न चालते, तेथे बुद्धी कधी न पोहचते, तया इंद्रिये कधी ते जाणतीच ना. शरीर मनासी तादात्म्य तुटता, स्वप्न सुषुप्ती ओलांडता, अहम भावतो विरता प्रकटते ते. जे सर्वत्र करीतसे वास, जया कारणे विश्वाचा आभास, परिमन इंद्रिय विचारास अप्राप्त ते. तयासी शोधू जाता, ते सापडेच ना तत्वतः, कोणताही विधी अवलंबिता न प्राप्ती त्याची. जे चळे ना ढळे, कधीच सरे ना मळे, ते करुनी अहंभावाचे वाटोळे जाणले त्यांनी. वैराग्य अग्नी पेटवून, मन इंद्रियांसी तादात्म्य तोडून, सर्व कल्पना त्या सांडून ते मुक्त होती. मनी संयम धरणे, इंद्रिय सुखाना लाथाडणे, मन निर्विकल्प करणे सूत्र अर्जुना. द्वार लावूनी अपानीचे, सहाय्य घेऊन आसन मुद्रांचे, अभ्यास पहा मूळ बंधाचे करताती ते. आशेचे पाश तोडून, संयमाचे बुरुज उभारून, अज्ञान निद्रेस ओलांडून मुक्त भावे. वज्रासनात बसून, अपानासी जाळून, सप्तधातूसी शुद्ध करून घ्यावे अर्जुना. होता कुंडलिनी जागरण, जागते शक्ती मूलाधारापासून, आणि सप्तचक्रासी ओलांडण सूत्र अर्जुना. 9 द्वारे बंद करून, संयमाचा झेंडा उभारून, सहस्रारास ओलांडून ते ज्ञानी होती. अहंभाव तो त्यागून, संकल्पाचा मेंढा मारून, मन इच्छांना संपवून ज्ञानी भावे. इडा पिंगळा एकत्र करून, सुषुम्नी मार्गे प्रवास करून, अनाहताचे प्रकटन अनुभवती ते. होणे कुंडलिनी जागरण, 7ही चक्रास ओलांडण, आणि ब्रह्ममय होऊन जाण सूत्र आहे. ऐसे स्वतःस संपवणे, गगनी एक रूप होणे, तेच मजसी जाणणे आहे अर्जुना. अशा त्या योग मार्गान माझीच प्राप्ती होण, परी अत्यंत कष्ट भोगण आहे तेथे. ऐसे भक्ती वाचून चालती जे योग मार्गान, तया नशिबी कष्ट भोगण आहे अर्जुना. इंद्रपदाच ते प्रलोभन, आणि रिद्धिसिद्धीच भेटण आहे बा त्या वाटेन नक्कीच तेथे. कामक्रोधादिक विकार
भेटती तेथे अपार, जाणे तयांच्या पार सोपे नाही. तहाने ठाईच तहान पिणे, भुके ठाई भुकेस खाणे, अहोरात्र सजग रहाणे आहे तेथे. जेथे जागणे तेच निजणे, निरोधणे तेच इंद्रियांचे भोगणे, सर्वत्र समरहाणे सूत्र आहे. थंडीच ती नेसावी आणि उष्णता पांघरावी, लागे वृष्टी माझी करावी वस्ती तेथे. जस नवऱ्या वाचून सती ते जाण, तितका योग हा कठीण आहे अर्जुना. येथे नाही नवऱ्याचा पत्ता, बापही न दिसे पाहू जाता, आहे मृत्यूची ती कथा क्षणोक्षणी. योग मृत्यूहून कठीण, जस कढत विषच पिण, डोंगर गिळताना मुख फाटण नक्कीच आहे. म्हणून योगाची या वाटा, जे निघाले गा सुभटा, नशिबी दुःखाचाच वाटा आला त्यांच्या. जैसे लोखंडाचे ते चणे, बोचऱ्या पडे खाणे, ते पोट भरणे की मरणे सांग अर्जुना. केवळ हाताचा उपयोग करून समुद्र ते तरुण जाण, आणि गगनी ते चालण अशक्य जस. युद्धात भाग ते घेण आणि जखमी न होण, अथवा सूर्यावर ते चालण अशक्य की. जसे त्या पांगळ्याने वायूसी स्पर्धा करणे, तसे ब्रह्म होणे देहधार्याने कठीण अर्जुना. असे सारे असून जे करू पाहते प्रयत्न, तया घडे दुःख भोगण प्रयत्न करता. बघत्या भक्तांना पार्था, न पडे भोगणे ऐसी व्यथा, जे भक्तीची या पंथा लागले असती. कर्मेंद्रिये तयांची पाळती आज्ञा पूर्व कर्मांची, पूर्व कर्मानुरूपच कर्मे तयांची होतात अर्जुना. योग्य ते करणे आणि अयोग्य ते टाळणे, मग होत असे पहा संपणे पूर्व कर्मांचे. ऐसे कर्मासी जाणून निष्काम कर्म करण, तेच कर्म बंधाच संपण आहे अर्जुना. अजून एक तयांचा गुण, ते काया वाचा मनान, करती सदैव माझे चिंतन अहोरात्र. ऐसे जे मजसाठी तत्पर, उपासना करती निरंतर, मग ते माझेच घर होऊन जाती. माझ्या आवडी कारणे, तयानी स्वर्ग मोक्ष त्यागणे, आणि मजसी भजणे निरंतर. ऐसे अनन्य भावान, जे करती माझे पूजन, तयांच्या इच्छा पूर्ण करण कर्तव्य माझे. हे पहा धनुर्धरा, जो जन्म घेई मातेच्या उदरा,
तो मातेसी सोयरा असतोचना तैसे रंगता माझ्या भक्तीत मी असे सर्वांना स्वीकारत आणि घेऊन पहा पदरात उद्धरतो तया एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता पोरान मागे तैसे भक्तांना माझे मानून हित तयांचे जाणून तयांचे पहा कल्याण करीतसे मी जन्म मृत्यूसी पाहून पहा जाती ते घाबरून तयांचं भय घालवण कर्तव्य माझे तया भक्ती मार्ग दाखवून या भव सिंधूतून तारून करीतसे तयांचे रक्षण अर्जुना मी करण्यातया मदत वारंवार असे मी अवतरत रामकृष्ण समस्त अवतार माझे अनेक विविध नावानी पृथ्वीवरी जन्म घेऊनी भक्तांच्या त्या रक्षणी अवतरतो मी जयांचे इंद्रिय भोग सुटले तया ध्यान मी शिकवले आणि जे इंद्रिय भोगात अडकले तया दिले नाम ऐसी ती प्रेमाची पेटी बांधली बा सर्वांच्या पोटी आणि आणतो तया तटी सायुज्याच्या या माझ्या सर्व भक्तास देऊनी नामाचे बक्षीस घेऊन जातो मी वैकुंठास अनायासे माझ्या भक्तांना काही चिंतेचे नाव नाही सर्वांना मी तारून नेई भवचक्रातून पहा जे धवाचे भक्त मज बसवती अंतःकरणात मग धावणी तयांच्या संकटात कर्तव्य माझे म्हणून तू अर्जुना पक्के ठेव हे ध्याना माझी या भक्ती विना पर्याय नाही अर्जुना तुझे मन मजसी एक रूप करून जाऊ दे बा संपूर्ण बुद्धी निश्चयाला मन बुद्धी निश्चय संपता प्रकटते ती ब्रह्ममयता मग तुझी माझी एकता अनादीच जे धवा मन बुद्धी संपते ते धवा आत्मतत्व प्रकटते हे ज्ञानाचे सूत्र ते जाण अर्जुना सूर्य तो मावळता संपते ती प्रकाशता तैसे मन बुद्धी संपता संपते द्वैत जे धवा जीव शरीर सोडतो तो इंद्रिय ही सोबत नेतो तैसे अहंकार संपतो संपता मन बुद्धी ऐसे मन बुद्धी विरता घडे आत्मतत्वी एकरूपता मग तू आणि विश्वात्मकता भिन्न नाही माझ्या या वचना अपवाद नाही अर्जुना संपू दे त्या मना होण्या ज्ञान जर तुझे चित्त नसेल मज ठाई स्थिर होत तर माझे नाम जपत
कर स्थिर त्याला. थोडासा वेळ काढून करत जा तू माझे स्मरण. मग मनाच स्थिर होण घडेल अर्जुना. माझे नाम ते घेता मनी प्रकटते ती शांतता. मग विषया माझी अनासक्तता वाढेल तुझी. होता शरदाचे आगमन नदी जातसे ओसरून. तसे चित्त मग प्रपंचातून निघेल तुझे. पौर्णिमेनंतर जैसे शशिबिंब ते आटत असे. मग शेवटी हारपून जात असे अमावस्या येता. तैसे चित्त मज ठाई ठेवता संपते विषयांची आसक्तता. हळूहळू मग पंडुसुता मीच होसी. हा अभ्यास असे कामाचा येता वीट तुला विषयाचा. मार्ग माझ्या भेटीचा गवसेल तुझला. अभ्यास तो करता आकाशातही येते उडता. शक्य वाघ सापांशी मित्रता अभ्यासानेच. समुद्रावर ते चालणे विशाला ते पचवणे. वेदमुखोद्गत होणे अभ्यासानेच. अभ्यास तो करता होते सर्व गोष्टींची प्राप्तता. अंतरी समजती येता भेट माझी. जर चित्त तुझे नसे अभ्यासी तरी न प्राप्त होता उद्वेगासी. कृती मी सांगतो तशी कर अर्जुना. इंद्रियान कोंडी भोगासी न सोडी. अभिमान न तोडी स्वजातीचा. कुलधर्म ते आचरून विधिनिषेध पाळून. सर्व सुखे भोगून मुक्ती आहे. पण हे सर्व करताना सोडून दे तू अभिमाना. अर्जुना सर्व या कर्म घटना तुझ्या नाही. करणे का न करणे हे अवघे तोची जाणे. या विश्वाचे ते चालणे ईश्वरा कारणी. तुलना न करता दोष न लावता घडू देती कर्मठता त्या कर्मा ठाई. जसे त्या माळ्याने नेले पाणी तसे निवांतची गेले. हे पाण्याने जसे केले तसे कर अर्जुना. चांगला का खडबडीत रथ असे का कधी विचारित. ऐसी समत्वाची रीत साधना अर्जुना. सोडून प्रवृत्ती आणि निवृत्ती समठेवून ती चित्तवृत्ती. अखंड सजगताती असावी बामनी. जी जी घडेल कर्मठता तिला चांगले वाईट न म्हणता. सर्व कर्म मजसी अर्पिता मोक्ष घडे. ऐशाया समत्वाने होईल जयाचे जगणे मरणे. घडे तयाचे आपोआप येणे मज ठाई अर्जुना. जर न जमेल हे तुझ न देऊ शकशील कर्म मज. तरी गा तू भज मजसी अर्जुना. बुद्धीच्या पाठी पोटी कर्माच्या आधी शेवटी.
मज स्मरणे किरटी जर कठीण तुझला तर माझाही नाद सोड पण मनी असू ते समत्वाची चाड फुलता कर्म समत्वाचे झाड प्राप्ती माझी आणि ज्या ज्या वेळेस फळे लागतील कर्मास तू त्या त्या वेळेस त्याग तयाना जैसे आपल्याच त्या फळांना वृक्षवेली चाखतीच ना तैसे बाग कर्मफळांना न चाखावे कधी इच्छा मजसी पावण्याची वा माझ्या सायुज्यतेची ठरते ती बा अडचणीची प्रकटना समाजा खडकावर पावसाने वर्षावे की आगीत बीज पेरावे तैसे असावे कर्म आघवे इच्छा रहित जसे आपल्या कन्ये ठाई नसे कोणीच बा विषयी तैसे या सर्व कर्मापायी निष्काम भावे आगीची ज्वाला जैसी वाया जाया आकाशी क्रिया जिरू दे तैसी शून्या माझी ऐसा फल त्याग करण वाटेल तुला अर्थहीन पण मार्ग श्रेष्ठ हाच सर्वाहून जो योग अर्जुना ऐसे फल त्याग घडता संपते ती कर्म संस्कारता जैसे फुलोरा तो येता संपे बांबू झाड तैसे कर्म फल त्यागून जाऊ द्यावे कर्म संपून मग जन्म मरणाचं रहाटण कुंपून जाई ऐसे अभ्यास तो करता प्रकटते ती ब्रह्ममयता जन्म मरणाची ती कथा संपून जाई ऐसे आत्मतत्वी एक रूप होता तुटते इंद्रिय मनासी तादात्मता मग संस्कारांची ती व्यथा नष्ट होई ऐसे कर्म संस्कार संपता प्रकटते ती निष्कामता मन निष्काम होता प्रकटे शांती मनी प्रकटण्या शांती हाच क्रम बा सुभद्रापती म्हणून अभ्यासाची महती सांगितली तुझला करणे ग्रंथाचे वाचन ते असे बा शब्द ज्ञानाहून ध्यान महत्वाचे अर्जुना जया म्हणती ध्यान तेच बा कर्म फल त्यागण फलत्यागात शांती प्रकटन आहे अर्जुना ऐसे कर्म फल त्यागता प्रकटते ती निष्कामता आणि निष्कामतेत शांतता ठेवली असे मग सर्व भूतांच्या ठाई द्वेषाचे नाव नाही आपपर भाव तोही नाही कोठे उत्तमाते धरिजे अधमाते अवघेरिजे हे काहीच नेविजे पृथ्वी जेवी श्रीमंता देईल जीवन आणि गरिबा मी मारीन हे जसे नसे म्हणण वायूच अर्जुना गायीची तहान भागवीन वाघा विष होऊन मारीन
असं का कधी पाण्यान म्हटलं अर्जुना. ऐसी सर्वभूत मात्रासी मैत्री तयाची खासी. अनुभवत असे एकता विश्वासी अंतरंगी तो. मी तूपणाची भाषा विसरून काहीच नसे तयाच मागण. मग सुख दुःखाच अनुभवण संपे तेथे. अंगी दया क्षमा शांती जैसी दयाळू पृथ्वीच ती. संतोषाची ती वस्ती अंतरी त्याच्या. जैसा वर्षा ऋतू वाचून सागर नित्य असे भरभरून. तैसे इंद्रिय भोगा वाचून संतुष्ट हा. आत्मज्ञाना कारण आसक्तीच जात असे संपून. असे वैराग्यपूर्ण जीवन त्याचे अर्जुना. जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्याच्या आसनी. तयाच्या हृदय भुवनी विराजती गा. ऐसा योग तो घडता प्रकटते ती शांतता. मन बुद्धी मज अर्पिता भेट माझी. ऐसा आत बाहेर योग घडता मीपणाचा अंत होता. मग माझी त्याची एकता अखंडित. अर्जुना तोच गा भक्त तोच योगी आणि मुक्त. मजसी असे तो आवडत प्राणाहून. तो मला किती आवडतो हे मी न सांगू शकतो. ते वर्णण्या शब्द तो न सुचे मजला. अशी ही प्रेमाची कहाणी न वर्णू येते ती शब्दानी. मी आणि तो ज्ञानी एक अर्जुना. म्हणून गा आम्हा वेगा आली उपमा. एरवी काय प्रेमा वर्णिता ये कधी. येते दुप्पटती भरती सांगता प्रियतमाची ख्याती. ही प्रेमाची ती जाती ऐसीच आहे. मग अशा या समयाला जर कोणी ऐकणारा भेटला. मग अवीट त्या वर्णनाला सीमाच नुरे. म्हणोनी गा पांडुसुता तूच प्रिय आणि तूच श्रोता. म्हणून प्रेमाची ही वार्ता घडली येथे. भक्तांच्या त्या वर्णनात मी असे सुखात डुंबत. भगवंत ऐसे म्हणत डोलू लागले. आता अर्जुना तू जाण त्या भक्ताचे लक्षण. जया मी अंतःकरण दिधले असे. येता सागराती भरती जलचरान वाटते भीती. कधी बघतो का जलचराप्रती सागर अर्जुना. जग जरी झाले उन्मत्त तयान वाटे काही खंत. तयानसे कधी होत त्रास त्यांचा. शरीर कधी पांडवा कंटाळते का अवयवा. तसा तो इतर जीवा नौ बघे कधी. जगची देह झाले म्हणून प्रिय अप्रिय संपले. हर्ष क्रोध कधीच गेले संपून त्याचे.
ऐसे द्वंद्व निर्मुक्त आसक्ती द्वेष रहित असती माझे भक्त माझी ठाई पडे मजसी मोह त्यांचा जे भाग असती माझ्या जीवाचा संबंध आहे अंतरीचा आमचा अर्जुना मनुष्य जन्मा येऊन जाहला तो परिपूर्ण ब्रह्ममयता अनुभवून मोक्ष पावे जयाच्या त्या मनातून इच्छाच गेल्या निघून तेथे सुखाच ते नांदण अनिवार्य की काशीसी ते जाणे आणि मोक्ष तो पावणे परिशरीर ते त्यागणे पडे तेथे हिमालयी ते जाणे आणि दोषमुक्त होणे परिमृत्यूचा धोका असणे आहे तेथे गंगेसी ते नहाणे आणि पापमुक्त होणे परी तेथे बुडणे असे अर्जुना भक्तीची खोली न जाणती परिभक्ती कारणे उद्धरती भक्त ऐसे मोक्ष पावती न मरता अर्जुना संताच्याच त्या कृपेने गंगेने पाप ते धुणे त्या संत संगा कारणे शुद्धी अनंत ऐसे असती माझे भक्त ज्यामुळे तीर्थे पावती शुचित्व पापाची ती वाताहत तयाचे कारणे शुद्धता आत बाहेर सूर्यासारखी प्रखर आत्मतत्वाचा विचार सदैव तेथे व्यापक आणि उदास जैसे का आकाश तैसे तयाचे मानस सर्वत्र गा संसार व्यथे फिटला जो निराशेतून तुटला पारध्या हातून सुटला पक्षी जैसा तयाचा सुखात सतत वास मनी नाही कशाचाही त्रास जसे त्या मुडद्यास लाज नाही जरी कर्म घडे तया ठाई तया अहंकार जराही नाही जैसा अग्नी विझून जाई इंधना विना तैसे कर्म संस्कार संपता प्रकटते अंतरी शांतता शांततेत मग मुक्तता ठेवली असे ऐसे ब्रह्ममय होता संपते ती द्वैतता मग विश्वासी एकरूपता उरे तेथे मग भक्ती सुखा लागी स्वतःस विभागून दोन भागी भक्त होऊनी अंगी भक्ती करी एकाला तो देव म्हणतो स्वतः तो भक्त बनतो आणि जो न भजतो त्यासी योग देतो तयाचे आम्हा व्यसन आमचे तो निज ध्यान आणि किंबहुना समाधान तोची झाला तयासाठी माझे रूप घेणे तया कारणे माझे येथे असणे मी जीव प्राण ओवाळून टाकणे तयासाठी आत्मतत्वाचे होता प्रकटन सर्व इच्छाच जाती संपून
मग कोणत्याही विषया कारण न हर्षे तो. आपणची विश्व झाला, मनीचा भेदभाव गेला, ऐसा राग द्वेष रहित झाला भक्त माझा. जाणून स्वतःस आत्मतत्व, जे कल्पांतीही नसे नष्ट होत, मग सुख दुःखाची ती बात नवरे तेथे. तेथे दुसरा उरत नाही, स्वतःच जो विश्व होई, तया आकांक्षा काही उरे कैसे. चांगल्या वाईटाची गोष्ट तेथे नाहीच काही उरत, जशी दिवस रात्रीची खंत नाही सूर्या. ऐसा स्वतः बोध बनून अंतरंगीच्या विवेका कारण, करीतसे तो भजन अर्जुना माझे. तया सारखा दुसरा आम्हा नसे कोणी सोयरा, आला जो आपुल्याची घरा माझी ठाई. पार्था तयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही, शत्रुमित्र दोघेही सारखे त्याला. आपल्या लोका उजेड करावा आणि परक्या अंधार द्यावा, असा करतो का दिवा कधी अर्जुना. एकाने वृक्षाची लावणी केली, दुसरा कापण्या घाव घाली, तरी दोघांनाही एकची सावली देतसे वृक्ष. जयाने केले पेरणे तयासाठी गोड होणे, आणि गाळणाऱ्यासी कडू होणे न ठाऊक उसा. शत्रुमित्र ऐसी बात तया नाहीच काही माहीत, मान अपमानाची खंत नाही तेथे. जे तिन्ही ऋतूत समान ऐसा जाहला तो गगन, भेदभाव ते कर्ण न ठाऊक त्यासी. दक्षिण उत्तर दोन्ही दिशेने वाऱ्याने पर्वता धडकणे, तरी पर्वताने अचल राहणे तैसे अर्जुना. जशी पौर्णिमेची रात सर्वांना एकच प्रकाश असे देत, तसे समतयाचे चित्त सर्वांठाई. साऱ्या जगताची तहान जशी भागते एक पाण्यान, तसे तिन्ही लोकांना आकर्षण त्याचे अर्जुना. ऐसे द्वैताचे बंधन तोडून जो विश्वची जाहला आपण, मी तूपणाचा भाव संपून नांदे येथे. निंदा आणि स्तुती तया स्पर्श न करू शकती, आकाशा का कधी लागती लेप अर्जुना. निंदा आणि स्तुती एकच असे जयासाठी, एकत्वाने राहे जगती अर्जुना तो. सत्य असत्य दोन्ही जाणोनी जाहला तो मौनी, सदैव जो भोगे मनी ब्रह्ममयता. फायदा तोट्याचा विचार माहित नसे तया व्यवहार, असे मनाच्या त्या पार वृत्ती त्याची. जैसे वायूच्या त्या ठाई स्थान एक नाही, तसे त्याला तादात्म्य कशाचेही
नसे अर्जुना. जसे त्या आकाशात वायू नित्य असे बसत, तैसे सर्व ते जगत घर त्याचे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. किंबहुना सर्व चराचर आपणची झाला. असे असूनही पार्था, तया माझ्या भजनी आस्था. म्हणून तया ते मी माथा मुकुट करी. श्रेष्ठा समोर मस्तक, नमवणे काय कौतुक. परिसेविती तिन्ही लोक, तीर्थ त्याचे. हा त्यातला प्रकार, जैसे देणे पडे आदर. जर झाला तो ईश्वर श्री गुरु. परी हे असो आता, ईश्वरासी त्या वर्णिता. आत्मस्तुतीचा संचार होता, दोष लागे. म्हणून तसे काही अर्जुना मी बोलत नाही. मी तयांचा भारवाही श्री माझ्या. जी पुरुषार्थ सिद्धी चौथी, घेऊनी आपल्या हाती. निघाला पहा भक्ती जगासी देण्या. कैवल्याचा तो अधिकारी, मोक्षाचे वाटप करी. तरी जलाची ये परी, नम्र जैसा. म्हणून तया नमस्कारू, तया ते आम्ही मुकुट करू. तयाची टाच धरू हृदयी आमच्या. तयाची या गुणाची लेणी, लेवू आपलिये वाणी. तयाच्या कीर्तीची गाणी गाऊ आम्ही. तो पहावा हे डोहाळे, म्हणून अचक्षुसी मज डोळे. हातातील लीला कमळे, पूजण्या तया. जास्तीचे हात दोन, आलो पहा घेऊन. देण्या ते आलिंगन तयाच्या अंगा. तयाच्या आवडी पायी, मी देह धरून येई. सतत पहा मी गाई, गुण त्याचे. जे ऐकती तयाचे चरित्र, ते बा आमचे मित्र. हे जरी वाटे विचित्र, पण सत्य असे. ते मजसी आवडती, जे मज भक्ता प्रशंसती. तयांची ती संगती, आवडे मजला. अर्जुना ऐसा समस्त, सांगितला भक्ती योग साध्यंत. माझ्याच त्या भेटीत मुक्ती आहे. जो मला भेटतो, तोच मला आवडतो. तयासी मी उद्धरतो, भेट होता. जी ब्रह्ममयता मी सांगितली, ती जयानी अनुभवली. तयासच समजली भक्ती माझी. अनुभवता ब्रह्म एकवार, प्रकटते श्रद्धा अपार. मग श्रद्धेचा प्रचार, करे तो ज्ञानी. करी मोक्षाचे निरूपण, ब्रह्ममयता ती सांगून. पसरवी परमज्ञान लोका माझी. ऐसे मजसी प्रेम धरून, मला स्वतःचे सर्वस्व मानून. करती ते भजन माझे अर्जुना. पार्थाया जगी
तेच भक्त तेच योगी, उत्कंठा तया लागी लागे मज. तेच तीर्थ तेच क्षेत्र, जगी तेची बा पवित्र. भक्ती कथेसी तेच मैत्र, असती अर्जुना. आम्ही करतो तयांचे ध्यान, तेच देव आणि अर्चना. गमेन तया वाचून मजला अर्जुना. तयांचे आम्हा व्यसन, तेच आमचे निधी निधान. मिळते मला समाधान, भेटता ते. पै प्रेमळाची वार्ता, जे अनुवादती पांडुसुता. ते मानू परमदेवता, आपुली आम्ही. ऐसे पहा आनंदान, म्हटलं त्या भगवंतान. मी ऐकल या कानान, म्हणाला संजय. राया जो निर्मळू, निष्काम लोक कृपाळू. शरणागता प्रतिपाळू, अभयदाता. जो धर्म कीर्ती धवळू, अगाध दातृत्व सरळू. अतुल बळे प्रबळू, शक्तिमान. जो पै सुरसहाय शिळू, लोकलालन लिळू. प्रणत प्रतिपाळू, हा खेळ जयाचा. जो भक्त जन वत्सलू, प्रेमजन प्रांजळू. सत्य सेतू सरळू, कलानिधी. सांगे असे कृष्ण वैकुंठीचा, जो चक्रवर्ती द्वारकेचा. आणि पुत्र तो पांडूचा, ऐकत आहे आता कथा ती पुढील. भगवंत पहा सांगतील, अध्यात्म ते समजवतील. पुन्हा आम्हा पहाती रसाळ कथा, मराठीत प्रकटेल आता. ज्ञानचे जाणता कल्याण आपले. करावी सेवा श्रोत्यांची, आज्ञा आहे श्री गुरूंची. म्हणून वाणी ज्ञानदेवाची, बोलेल आता. ओम तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम 12 अध्यायः.